विद्यार्थी मित्रांनो, टेक्नो ई लर्निंग या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर जरूर लाईक करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 10वी लेवल 2 मेकॅनिकल टेक्नॉलॉजी घटक 3 थर्मिट वेल्डिंग. यापूर्वी आपण घटक 3 मधील सबमर्ज आर्क वेल्डिंग पाहिली होती. या घटक 3 मध्येच हा भाग आहे थर्मिट वेल्डिंग. मी युवराज मिरकलकर, अधिव्याख्याता, महाराष्ट्र विद्यालय व ज्युनियर कॉलेज पुणे 30. सर्वात पहिले आपण पाहूया थर्मिट वेल्डिंगचे कार्यतत्व काय आहे. या वेल्डिंग पद्धतीत कोणताही इलेक्ट्रोड वापरत नाहीत. रासायनिक क्रिया करून ही वेल्डिंग पूर्ण करतात. या वेल्डिंग पद्धतीत ॲल्युमिनियम व आयर्न ऑक्साईड याचे मिश्रण वापरतात. या मिश्रणाला थर्माइट पावडर असेही म्हणतात. या मिश्रणाच्या रासायनिक क्रियेने 3000 अंश सेल्सिअस उष्णता निर्माण होते, जे लोखंडाच्या वितळण बिंदूपेक्षा दुप्पट आहे. ही रासायनिक क्रिया घडवून आणण्यासाठी यात थोडी बेरियम पॅरॉक्साईड पावडर टाकतात आणि त्याला मॅग्नेशियम धातूच्या पट्टीने पेटवितात. ठराविक तापमान झाल्यानंतर रासायनिक क्रिया सुरू होते. या क्रियेमध्ये ॲल्युमिनियम आयर्न ऑक्साईडमधून ऑक्सिजन घेऊन ॲल्युमिनियम ऑक्साईड बनते, जो वितळलेल्या स्लॅग अवस्थेमध्ये वर तरंगत राहते, कारण ते वजनाने हलके असते. आणि रासायनिक क्रियेमुळे तयार झालेले वितळलेले लोखंड म्हणजेच मोल्टन मेटल त्याच्या खालील बाजूस राहते, कारण ते वजनाने जड असते. वितळलेले लोखंड साच्यातून आत सोडले जाते आणि वेल्डिंग क्रिया पूर्ण होते. ही संपूर्ण क्रिया केवळ 30 सेकंदात पूर्ण होते. ही जी थर्मिट वेल्डिंग आहे, महत्त्वाच्या गोष्टी याच्यामधल्या की ही थर्मिट वेल्डिंगमध्ये कुठलाही इलेक्ट्रोड वापरत नाहीत. केवळ रासायनिक क्रिया करून ही वेल्डिंग पूर्ण करतात. तर आता रासायनिक क्रिया म्हणली तर 2 घटक आले. त्यामधला पहिला घटक आहे ॲल्युमिनियम आणि दुसरा घटक आहे आयर्न ऑक्साईड. याची क्रिया करून त्यातून ही वेल्डिंग पूर्ण होते. तर या मिश्रणात त्या क्रियेने 3000 अंश सेल्सिअस इतकी उष्णता निर्माण होते आणि ही उष्णता लोखंडाच्या वितळण बिंदूपेक्षा दुप्पट आहे. म्हणजे लोखंड ज्या वितळण बिंदूला वितळतो त्यापेक्षा देखील अधिक अशी उष्णता या रासायनिक क्रियेच्या माध्यमाने तयार होते. ही रासायनिक क्रिया घडवून आणण्यासाठी त्यामध्ये थोडीशी बेरियम पॅरॉक्साईड टाकतात. अगोदर 2 कोण होते, ॲल्युमिनियम आणि आयर्न ऑक्साईड. पण ही अभिक्रिया घडवून आणायची असेल तर त्याला थोडी ती उष्णता द्यावी लागते आणि अगोदर जर उष्णता दिली तर ती रासायनिक क्रिया घडायला सुरुवात होते. मग हे बेरियम पॅरॉक्साईड हे तिथे उष्णता देण्याचं काम करत आहे. पण ह्या बेरियम पॅरॉक्साईड याला मॅग्नेशियम धातूच्या पट्टीने पेटवतात. जसे आपण फटाक्यामधली जी बारूद असते आणि ती आपण पेटवतो, सेम त्याच पद्धतीचं प्रिन्सिपल इथं आहे. इथे बेरियम पॅरॉक्साईड पावडरला पेटवतोय आपण कुणाच्या साह्याने, मॅग्नेशियम धातूच्या पट्टीच्या साह्याने. मग एक ठराविक तापमान झाल्यानंतर ही रासायनिक क्रिया सुरू होते. रासायनिक क्रिया सुरू झाल्यानंतर ॲल्युमिनियम आयर्न ऑक्साईडमधून ऑक्सिजन घेऊन ॲल्युमिनियम ऑक्साईड तयार होते आणि ते ॲल्युमिनियम ऑक्साईड हे वजनाने हलके असते, म्हणून ते स्लॅगच्या स्वरूपात वेल्डिंगच्या वर जमा होते आणि त्यानंतर तसेच त्याच्यामध्ये मोल्टन आयर्न देखील तयार होतं, म्हणजेच वितळलेलं लोखंड. ते जड असल्याकारणाने पर्यायाने ते खालील बाजूस राहते. त्यानंतर त्या जी काही भट्टी असेल किंवा जे काही भांडं असेल त्या भांड्यामधल्या खालच्या बाजूला वितळलेलं लोखंड जमा झाल्यानंतर ते खालचं छिद्र उघडलं जातं आणि साच्यामधून तो जो मोल्टन मेटल आहे तो त्या वेल्डिंगच्या ठिकाणी सोडला जातो. सोडल्यानंतर काही काळानंतर तो थंड झाल्यानंतर तो साचा बाजूला करण्यात येतो आणि ती वेल्डिंग प्रक्रिया पूर्ण होते. पूर्ण झाल्यानंतर त्याला ग्राइंडिंग करून हवा तसा आकार तिथं देता येतो. ही संपूर्ण क्रिया केवळ 30 सेकंदामध्ये पूर्ण होते. म्हणजे कमीत कमी वेळामध्ये मोठं काम करणारी ही थर्मिट वेल्डिंग आहे आणि त्याचं हे कार्यतत्व होतं. तर आपण पाहूया थर्मिट वेल्डिंग करण्याची पद्धत काय आहे. तर सर्वात अगोदर वेल्ड होणाऱ्या भागांना सरळ रेषेत ठेवले जाते. जॉब पूर्णपणे स्वच्छ केला जातो. वितळलेल्या धातू जोडाच्या आजूबाजूला टाकण्याकरिता जोडाच्या आकाराचे पॅटर्न तयार करतात. यामध्ये जोडाच्या आजूबाजूला सँड
म्हणजेच वाळू भरून एक ढाचा तयार करतात. मिश्रणाला गरम करण्याकरता एका छिद्रातून मॅग्नेशियम पट्टीने बेरियम पॅरॉक्साईडला पेटवले जाते. यामध्ये थर्मिट मिश्रणाची रासायनिक क्रिया सुरू होते. रासायनिक क्रिया पूर्ण झाल्यानंतर खालील बाजूने वितळलेला धातू मोल्डमध्ये टाकतात. त्यानंतर वितळलेला धातू थंड होऊ देतात. तर ही होती थर्मिट वेल्डिंग करण्याची पद्धत. या पद्धतीमध्ये आपण पाहिलं की वेल्ड होणाऱ्या भागांना सरळ रेषेत ठेवलेलं आहे. त्यानंतर जॉब स्वच्छ केलेला आहे. पॅटर्न तयार केलेला आहे. त्या पॅटर्नमध्ये वाळू भरलेली आहे आणि बेरियम पॅरॉक्साईडला मॅग्नेशियम पट्टीने पेटवले. मग नंतर रासायनिक क्रिया सुरू होते. रासायनिक क्रिया झाल्यानंतर खालील बाजूने वितळलेला धातू मोल्डमध्ये टाकतात आणि वितळलेला धातू थंड होऊ देतात. तर ही होती थर्मिट वेल्डिंग करण्याची पद्धत. आता आपण ही आकृती पाहूया थर्मिट वेल्डिंगची. परीक्षेत जर आकृती विचारली तर हीच आकृती काढावी. आता इथे आपल्याला दिसतंय जे ब्लॅक पोर्शन दिसतो इथे, तो जो ब्लॅक पोर्शन आहे, या ब्लॅक पोर्शनमध्ये आपण थर्माइट मिक्सर टाकलेलं आहे. म्हणजेच दोन घटक एकत्र केलेले आहेत. याला आपण रिॲक्शन चेंबर देखील म्हणतो. याच्या बाजूनी सँड मोल्ड आहे. सँडचा मोल्ड तयार करण्यात आलेला आहे आणि त्या मोल्डमध्ये हे भांडं बसवलेलं आहे. त्यानंतर इथे खाली एक ॲटोमॅटिक मेल्टिंग प्लेट म्हणून असं नाव आहे. तर ही प्लेट ह्या दोघांच्या मध्ये इथे लावलेली आहे. ज्यावेळेस रासायनिक क्रिया पूर्ण होते, उष्णता निर्माण होते आणि तो धातू वितळतो, मोल्टन मेटल, तर त्यावेळेस ही प्लेट देखील आपोआप वितळते आणि इथून हे जे काही वितळलेलं लोखंड आहे, हे लोखंड याच्यामध्ये जमा होतं. म्हणजे हे दोन भाग जे जोडायचे आहेत आपल्याला, ते भाग इकडे दाखवलेले आहेत. हा एक भाग आहे आणि हा दुसरा भाग आहे. आणि याच्यामध्ये ही जी पोकळी तयार केलेली आहे, ह्या पोकळीमध्ये जाऊन हे इथून हे मटेरियल असं इथं येतं आणि ह्या पोकळीमध्ये जाऊन बसतं. बसल्यानंतर काही काळानंतर ते थंड झाल्यानंतर हा साचा आणि हे भांडं बाजूला केलं जातं आणि नंतर ग्राइंडरच्या साहाय्याने हवा तसा आकार दिला जातो. तर आता ही थर्मिट वेल्डिंगची क्रिया दाखवणारी काही कृती आहे. तर ती आपण पाहूया इथे. तर यामध्ये पहिली स्टेप जी आहे, त्या पहिल्या स्टेपमध्ये इथे भांडं दिसतंय. तर खालच्या बाजूला स्टील फ्रॉम थर्माइट रिॲक्शन असं दिसतंय, सुपर हॉट. तर इथे वितळलेलं लोखंड आहे आणि वरच्या बाजूला स्लॅग आहे. म्हणजे ॲल्युमिनियम ऑक्साईडची जी स्लॅग आहे ती वरच्या बाजूला दाखवलेली आहे. त्यानंतर खाली इथे दोन भाग दाखवलेत जे वेल्डिंग करायचे आहेत आणि त्याच्यामध्ये एक गॅप दाखवलेली आहे. तर ती जी गॅप आहे, ती गॅप आपल्याला भरून काढायची आहे आणि ती तिथे वेल्डिंग करायची आहे. तर दुसऱ्या प्रोसिजरमध्ये ती क्रिया पूर्ण झाली, रासायनिक क्रिया पूर्ण झाल्यानंतर तिथून आपण हे जे मोल्टन मेटल आहे, ते मोल्टन मेटल या साच्यामध्ये टाकलं जातं. त्या साच्यामध्ये गेल्यानंतर ते इथे आपोआप जातं दुसऱ्या स्टेजमध्ये. दुसऱ्या स्टेजमध्ये हे मोल्टन मेटलमध्ये पाठवल्यानंतर त्यानंतर तिसऱ्या स्टेजमध्ये तिथे ती वेल्डिंग पूर्ण झालेली आपल्याला दिसते आहे. म्हणजे अशा 3 स्टेजेसमध्ये ते आपली वेल्डिंग पूर्ण होते. पहिली स्टेज आहे रासायनिक क्रिया होण्यासाठी 2 घटक आपण एकत्र केलेले आहेत भांड्यामध्ये. त्यानंतर तिथे रासायनिक क्रिया झालेली आहे. क्रिया झाल्यानंतर मोल्टन मेटल त्या ठिकाणी गेलेला दिसतोय आणि ती थर्ड स्टेजमध्ये ही अभिक्रिया पूर्ण झाल्यानंतर वेल्डिंग पूर्ण झालेली इथे दिसते आहे. काही इमेजेस माझ्याकडे आहेत, त्या आहेत इथे बघा. ही वरच्या बाजूला दिसती आहे ती ही जी भट्टी आहे, म्हणजेच हे रिॲक्शन चेंबर आहे. या चेंबरमध्ये ते 2 घटक एकत्र केलेले आहेत आणि इथे रेल्वेचे रूळ जोडलेले आहेत. आता बऱ्याचदा असं होतं की रेल्वेचे रूळ ब्रेक होतात आणि तिथे आपल्याला वेल्डिंग करायची असते. त्यावेळेस रेल्वेची रूळ पूर्ण काढून वर्कशॉपमध्ये आणणे आणि पुन्हा वेल्डिंग करणे आणि पुन्हा तिथे जोडणे हे शक्य नसते. कमी वेळेमध्ये ते काम आपल्याला तिथे पूर्ण करायचं असतं. अशा वेळेस थर्मिट वेल्डिंग ही वापरली जाते. तर डायरेक्ट तिथे वेल्डिंग करायचे, त्या ठिकाणी ती साचा पॅटर्न वगैरे सगळा जोडलेला आहे आणि त्या जी रिॲक्शन चेंबर आहे, तो चेंबरमधून रासायनिक अभिक्रिया घडून इथे रेल्वेचे रूळ जोडलेले आहेत. तर या पद्धतीने ते जोडलेले असतात रेल्वेचे रूळ. आता ही होती तुम्हाला थर्मिट वेल्डिंग सहज सोपी समजावी म्हणून दाखवलेली आकृती. थर्मिट वेल्डिंगचे उपयोग पाहूया. या पद्धतीचा उपयोग शाफ्ट, रेल्वेचे रूळ, रोलरचे भाग वेल्ड करण्यासाठी करतात. तसेच त्याचे तुटलेले भाग रिपेअर करण्यासाठी देखील याचा उपयोग करतात. मोठे कास्टिंग व गिअर्स दुरुस्त करण्यासाठी याचा उपयोग केला जातो.
मोठ्या जहाजाचे भाग वेल्ड करण्यासाठी देखील ही पद्धत वापरतात. जास्त जाडीचे स्टीलचे प्लेट किंवा पाईप जोडण्याकरिता देखील याचा उपयोग होतो. तुम्ही उपयोगामध्ये पाहिलं असेल तर रेल्वेचे रूळ आहेत, शाफ्ट आहे, रोलर आहे, गिअर्स आहेत मोठे, कास्टिंग आहे, मोठ्या जहाजाचे भाग आहेत. म्हणजे जे काही मोठं काम आहे आणि ते आपल्याला तिथे त्या जागेवर जाऊनच करणं शक्य आहे, अशा वेळेसच थर्मिट वेल्डिंग ही वापरली जाते. त्यानंतर आहे थर्मिट वेल्डिंगचे फायदे व तोटे. थर्मिट वेल्डिंगचे फायदे अगोदर बघूया. ही पद्धत सोपी आणि जलद आहे. या पद्धतीने समान आणि भिन्न धातू जोडता येतात. तर आता समान धातू म्हणजे आयर्न असतील, 2 आयर्न भाग तर ते जोडू शकतो आपण आणि कॉपर देखील जोडू शकतो. आयर्न आणि कॉपर सोडून इतर भाग आपण शक्यतो या वेल्डिंगने जोडत नाहीत. या पद्धतीत मोठ्या पॉवर सप्लायची गरज नसते. कारण आता आपण आकृती पाहिली आणि कार्यतत्त्वही समजून घेतलं की कुठेच पॉवर सप्लायची गरज लागत नाही आहे. त्यामुळं हा एक त्याचा फायदा आहे. जेथे पॉवर सप्लाय उपलब्ध नसेल अशा ठिकाणी ही पद्धत वापरली जाऊ शकते. थर्मिट वेल्डिंगचे तोटे. कमी वितळण बिंदूवर ही पद्धत वापरता येत नाही. इथं वितरण झालेलं आहे, तुम्ही वितळण वाचावं. कमी वितळण बिंदूवर ही पद्धत वापरता येत नाही. यात स्लॅग इन्क्ल्युजन हा दोष येऊ शकतो. आणि शेवटचं कौशल्यप्राप्त ऑपरेटरची गरज असते. तर ही होती थर्मिट वेल्डिंगचे फायदे आणि तोटे. इथे थर्मिट वेल्डिंग संपते आणि घटक 3 देखील संपतो.